गाईज, लोक म्हणतात स्वभावात जरा तरी तिखटपणा हवा, नाहीतर लोक उसासारखं चावून खातात. माझी आजी नेहमी म्हणते. पण ते जाऊ द्या, काही का असेना, पण हिवाळ्यात मात्र तिखट आणि चविष्ट असं टेम्पटिंग दिसणाऱ्या गोष्टी खायला वेगळाच आनंद असतो. कुठल्या लेवलचा आनंद असतो ते जेव्हा तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय कराल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. बघा, मी मिरच्या स्वच्छ धुवून देठं काढून चिरून घेतल्या, लसूण ठेचला, इकडे कढीपत्ता, जिरे, मोहऱ्याची फोडणी घातली, ठेचलेला लसूण यामध्ये घातला. लसूण गुलाबी झाला, त्यात थोडंसं बेसन पीठ घालून घेतलं, हळद, हिंग घातलं. हे तळलं गेले की त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालून घेतल्या. ह्या मिरच्या देखील ह्या मसाल्यात व्यवस्थित सॉटे करून घेतल्या. मिरच्यांचं कव्हर जेव्हा तळल्यासारखं दिसायला लागतं त्यानंतर माझ्याकडचे मी मसाले ॲड केले. मसाल्यांमध्ये मी लाल तिखट पण घातलं आहे, दही घालून घेतलं, एक छोटी वाटी पूर्ण मी दही घालून घेतलं आहे. थोडासा आंबटपणा आला की मिरची अजून चविष्ट बनते. दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच स्लो केली जेणेकरून फुटणार नाही. इकडे मीठ घातलं, जाडसर केलेला दाण्याचा कूट घालून घेतला. दाण्याचा कूट घातला की अगदी 1 मिनटच फक्त लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं. चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. बघा किती टेम्पटिंग दिसतं आहे. जितकं टेम्पटिंग आहे, बिलीव्ह करा, त्यापेक्षाही डबल हे खाण्यात खूप जास्त टेस्टी आहे गाईज. नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.